ए रडू नकोस. तू धीराची आहेस, हिमतीची आहेस. तू खचू नकोस. कशी खचू नको ग जिप्रे. विठुराया प्रत्येक वळणावर जीव घेणी कसोटी घेतोय माझी. तूच सांग ना मला, मी इतकी मोठी झालीये का? थोडीशीच मोठी झालीये ना. मग बघ ना, किती मोठ्या धर्मसंकटात टाकलंय मला. मी काय करू ग? दाजींना सांगू. तू त्यांच्याशी बोल. तू त्यांना का सांगत नाहीस? मी तुला म्हंटल ना जिप्रे, भाऊंशी बोलण्याची, त्यांना काही सांगण्याची सोयच उरली नाहीये. बाबा ऐका तरी माझं, मला हे लग्न व्हायला नकोय. असं कसं बोलतोयस तू? अरे तुळसा खरंच खूप चांगली मुलगी आहे. शिवाय हे लग्न तुझ्या आईने जमवलंय आणि मुख्य म्हणजे वहिनींनी त्याला परवानगी दिली आहे. आणि कधीही गुरुजी मुहूर्त काढायला येतील. नाही नाही, हे लग्न होणार आणि यशस्वी होणार. नाही अहो बाबा, अहो मला हे लग्न करायचंच नाहीये. विन्या शहाण्या, अरे तुला शिंग फुटली का रे? हा निर्लज्जपणे सांगतोयस लग्न करणार नाही म्हणून, आणि आम्ही काय मूर्ख आहोत काही सोयरीक जमवायला? अगं तसं नाही आई, मी हवं तर पाया पडतो तुमच्या. मी आधी कधी काही वावगं बोललोय का? नाही ना. फक्त एकदा माझं ऐका. हो, मी हे लग्न नाही करू शकत. माझ्या मनात तुळसाबद्दल तशा भावनाच कधी आल्या नाहीयेत. कसं सांगू? मला तुळसामध्ये सखू वहिनी दिसतात. मग मी वहिनींची लग्न कसं करू? अहो धीराशी लग्न? एवढं मोठं धर्मसंकट येईल याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती ग. किती भीषण विचार आहे हा. दाजींना या सगळ्यातून तुला दाजी बाहेर काढतील. तू त्यांच्याशी बोल. अगदी बरोबर आहे तुझं जिप्रे, पण कसं? अरे देवा, काय करू मी या निर्बुद्ध मुलाचं? या सकूचा पगडा अजून याच्या डोक्यावरून जात नाहीये. ते गडवा, ते दिगूला बघ. अरे त्या दिगूच्या आयुष्याचं वाटोळं केलं त्या सकूनं, आणि तू तुझ्या आयुष्याचे राख रांगोळी करणार आहेस का? अगं याचा काही संबंध आहे का आई? हे बघ आई, मला अजिबात आई बी काही म्हणायचं नाही. केवळ तुझ्यासाठी, अरे तुझ्यासाठी मी खाली मान घालून राहिले आणि मुकाट्यानं जाऊबाईंच्या लाथा खाल्ल्या. कुणासाठी? हा कृतज्ञ मुला. अरे तुझ्या आईने केलेले कष्ट, तिची कुचंबडा आणि तिचा सतत होणारा अपमान तू पाहिला नाहीयेस का? आता कुठे माझ्या मनासारखं होतंय मला आनंद देणार, तर त्यात माती का लावणार आहेस का? ते काही नाही, जे ठरलंय ना तेच होणार. तुझं लग्न तुळसा बरोबरच होणार. मुकाट्यानं लग्नाला तयार हो, माझी शपथ आहे तुला. जर का तू माझा शब्द मोडलास आणि माझ्या मनाविरुद्ध वागलास तर माझं मेलेलं तोंड पाहिजे. गुरुजी, छान शुभमुहूर्त काढा हा. माझ्या विनूचा आणि तुळसाचा संसार अगदी सोन्यासारखा झाला पाहिजे. मुहूर्त तर उत्तमच हवा. नाही, आमच्यासारखं व्हायला नको ना. आमचं लग्न अमावस्येला झालं होतं. हो, काहीतरी काय बोलताय? पौर्णिमेला झालं असतं तर काय दिवे लागणार होते भाऊजी? नाही हो, मी आपलं असंच बोललो.
फार दूरचा मुहूर्त नको. नाही म्हणजे जवळचा असेल तर बरं नाही का? ऐका, सध्या मुहूर्त फार कमी आहेत तसे. त्यातल्या त्यात 2 उत्तम मुहूर्त आहेत. त्यापैकी एक आजपासून बरोबर 4 महिन्यांनी आहे. 4 महिन्यांनी? वा वा, छान छान. म्हणजे ना तयारीला अगदी वेळ मिळेल आणि सगळं कसं अगदी साग्र संगीत होईल. माझ्या विनूचं लग्न अगदी थाटामाटात व्हायला हवं. मी तर आतापासूनच कामाला लागतो. नको नको, 4 महिने म्हणजे सखूला तेवढ्यात अवधी मिळेल. छे छे, अहो 4 महिने काय? अहो 4 महिने चालतील, म्हणजे फार लांबणीचं नको हो. अहो लांबचा मुहूर्त नाही, मी जवळचाच मुहूर्त म्हणतेय. 4 महिने कशाला? 4 दिवसानंतरचाच मुहूर्त बघू ना. गुरुजी, जवळचा मुहूर्त कुठला आहे का ते बघता का? ऐका ना, मला थोडं बोलायचं आहे तुमच्याशी. म्हणजे तुम्ही गैरसमज नका करून घेऊ, पण पण घरात आपल्याला बोलता आलं नसतं म्हणून इकडे बोलतोय. माझ्या आईच्या डोक्यात माझ्या लग्नाचं खूळ आलंय, पण माझ्या मनात तसं काहीच नाही आहे. माझ्या मनात तुमच्याबद्दल नितांत आदर आणि अगदी पवित्र भावना आहे. कसं सांगू? तुमच्यात मला माझ्या मायाळू सखू वहिनी दिसतं. थोरली वहिनी ही माते समान असते. सखू वहिनी माझ्यापेक्षा वयाने लहान होत्या, पण त्यांनी माझ्यावर अगदी अगदी आईप्रमाणे माया केली. तुम्हीच सांगा, जर मी तुम्हाला त्यांच्या जागी बघतोय, मी कसं करू हे लग्न? अहो पाप आहे हे. पण आता माझ्या हातातही काही राहिलेलं नाही. आईने मला शपथ घातली. अहो मला सध्या नाही सुद्धा नाही म्हणता येते. म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आलोय. तुम्हीच या लग्नाला नकार द्या. काही कारण द्या. मी निर्बुद्ध आहे, मी खुळा आहे, मी तुम्हाला आवडलो नाहीये. काहीतरी करा, पण या लग्नाला नकार द्या. मी हात जोडून विनंती करतो तुम्हाला. नाही नाही, असे हात जोडू नका आणि शांत व्हा. पाहू, डोळे पुसा. मलाही तुम्ही अगदी भावासारखेच आहात आणि मलाही हे लग्न मुळीच नको. मी नाही म्हटलं होतं, पण मी नोकर माणूस. माझं कोण ऐकतंय? खरं तर मीही खूप गोंधळून गेली हो. छान दिसतोय हा जोडा. आधी ते कापड्यांचं टोपलं इकडे द्या. द्या हो मालकीनबाई. आता तुम्ही मालकीनबाई होणार. अगं तू सांगितलं नाहीस तरी अशी गोड वार्ता लपून राहत नाही. काकूंनी सांगितलंय मला तुमचं लगीन ठरल्याचं. तुळसे, अगं लई नशीब काढलंस बघ. तुला लई मोठं आणि छान घर भेटलंय. आणि आमचं इनू शेठ ते लई साधं भोळं आणि समजूतदार आहेत. असा नवरा तुला शोधून बी सापडला नसता बघ. फुलासारखं जपतील तुला. काय बी कमी पडू देणार नाही. आता ग बया, घरला जावा लवकर. गोड वार्ता तुमची वाट बघती. आणि आता काय आयुष्यभर गुलुगुलूच बोलायचंय की. तुमच्या लग्नाचा मुहूर्त काढाया गुरुजी आलेत घरला.
जावा घरला जावा, लाडू पेढे खा, मौज आहे आता. नाही नाही, नाही नाही, हे हे थांबवायला हवं. हवं. तुमच्या मनासारखा आधीचा मुहूर्त मिळाला ना, हो. निश्चित झालं की कळवा. हो हो, अगदी मनासारखा मुहूर्त मिळाला. चालेल, येऊ मी. हो या. गुरुजी, मी येते सोडायला, या. अरे वा, हे दोघं पण आलेच की. या दोघांना आता एकत्रच धक्का देऊ. आले? कोण आले पण? हे काय दोघे एकत्र आलेत? फिरायला गेला होतात वाटतं. चोरी पकडली गेली ना? रात्री अंधारात तरी जायचं फिरायला. हो की नाही हो सावकार? या तुम्ही आत या. पण तुळसा, आज अशीच आत ये हो. 3 दिवसांनी उंबरठ्यावरचं माप ओलांडून तुला आत यायचंय. या आत या. 3 दिवसात? हो मग, अरे 3 दिवसांनी तुझं लग्न आहे गाढवा. काय हो भाऊजी, 3 दिवस तरी त्याला गाढव म्हणू नका हो. म्हणजे फक्त 3 दिवस? हो का? तुला उद्याचा मुहूर्त हवा होता का? अरे पुढे 4 महिने मुहूर्त नाहीये, एवढं नाही हा आपण थांबायचं. आणि विनू, आता 3 दिवस कुठेही बाहेर जायचं नाही हं. हळद वगैरे लागेल आणि घरातली इतरही तयारी आहेच ना. घरातच थांबायचं. विनू भाऊजींचं असं झालंय, उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग. विठुराया, हे काय होऊन बसलंय? आता यातून सुटका कशी होईल? जाऊबाई, जाऊबाई. अहो जाऊबाई, काय झालं? पाया का पडताय? उठा उठा तुम्ही, उठा उठा. जाऊबाई, खरंच फार मोठ्या मनाच्या आहात तुम्ही. अनपेक्षितपणे माझ्या विनूच्या लग्नाला तुम्ही होकार दिलात. खरंच खूप मोठे उपकार झाले तो तुमचे, खूप मोठे उपकार झालेत माझ्यावर. त्यात विशेष असं काय केलंय मी जाऊबाई? विनूला मी नेहमीच माझा दुसरा मुलगाच मानत आले. अहो बहिणीच आहोत ना आपण. माझी अक्कलच म्हशीची हो. मी तुम्हाला घालून पाडून बोलले, तुमचा अपमान केलात, पण तुम्ही माझं सगळं वागणं पोटात घातलं तो, आणि तुमचा मोठेपणा तुम्ही सिद्ध केलात. मला क्षमा करा जाऊबाई. जाऊबाई. मूर्ख बाई, लगेच फसली. या आखूड बुद्धीच्या बाईला कसं कळेल यामागे माझा काय डाव आहे ते. विठुराया, फारच विचित्र कोंडी झाली रे माझी. दीराशी लग्न हे कसं शक्य आहे? पण काकूंना तरी दोष कसा देणार रे? त्यांना तर ठाऊकच नाहीये की मी सखू आहे. पण मग काय करू? फक्त आहोंना सांगू का की मी तुळसा नाही, सखू आहे? हा, पण सगळे इथे सखूला चेटकीण समजतात. आहोंना कळलं ना तर ते मला घराबाहेर काढतील. आहोंना फक्त एवढंच सांगू का
की मला हे लग्न करायचं नाहीये? हा? हेच योग्य आहे. आत्ताच जाऊन सांगते. सावकार, ही तुळसा नाहीये, सखू आहे, सखू. चेटकिंड सखू, तुमची पहिली बायको. ते परत येण्याची तुझी हिंमत कशी झाली का? धोकेबाज, खोटारडी, हटळे तू. आधीच माझ्या आयुष्याची राख केलीयस, आता परत कशाला आलीयस? जा, मार चटके, माझ्या डोळ्यांसमोरून जा. चल. अहो ऐका ना, असं काही नाहीये. काही ऐकायचं नाहीये मला. चल चल. अहो ऐका माझं, मी चेटकिंड नाहीये हो. त्या बाबाजींच्या दबावामुळे आणि मुलांचा जीव वाचवण्यासाठी मी खोटी कबुली दिली होती. मी चेटकिंड नाहीये. ऐका माझं, ऐका ना सासूबाई. बघ अगं बघ, तुझ्यामुळेच हे हे आमचं घर जाळायला आलेत. आता यांना तूच सामोरी जा. अरे घ्या हिला, जिवंत सोडू नका, मारून टाका हिला. सोडू नका हिला. एकदा सोडलं ती चूक केली, आता पुन्हा सोडलत ना तर सर्वनाश होईल. काय ग, म्हणून भुलवत होतीस का ग सावकारांना? विसर विसर, सावकार फक्त माझेत आणि मी सावकारांची. जाळून टाका या सटवीला. आता नाही वाचत तू. मारून टाकाय बाबाजी महाराज, खरंच मारून टाका हिला. माझा जीव घ्या. मला मारून टाका बाबाजी. माझा जीव गेला ना तरी हरकत नाही, मी मरणाला घाबरत नाही. पण तुम्ही माझ्या माथ्यावर लावलेला खोटा कलंक पुसल्याशिवाय मी मरणार नाही. मी चेटकिंड नाही हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे ना. मग हिम्मत असेल तर जे सत्य आहे ते सांगा सगळ्यांना. सांगा ना. चेटुकता तुम्ही करता, खोटी सखू तुम्ही होत होतात. पण तुम्ही केलेल्या पापांची शिक्षा मात्र मला भोगावी लागली. सांगा ना हे सगळ्यांना. सांगा ना बाबाजी. मुलांच्या गळ्यावर तलवार धरून तुम्ही माझ्याकडनं खोटं वधवून घेतलं. आता जे खरं आहे ते सांगा ना सगळ्यांना. सांगा ना. कोणा मोरा बोलतेस? काय कळतं का नाही तुला? बाबाजी नाही, बाबाजी महाराज होता मी, बाबाजी महाराज. आणि तू किती बी ओरडून सांग, इथं कोणी बी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. ठेवणार आहे का रे? समजे बघताय ना, हा बघताय ना.
या पोरीला मी जीवदान दिलत, पण आता ही माझ्यावरच उलटते. नाही ते आरोप करते माझ्यावर. अरे का जिवंत ठेवता हिला, मारून टाकायला. जीवदान? तुम्ही मला जीवदान दिलं? किती खोटं बोलाल बाबाजी. ऐका, सगळ्यांनी ऐका. हे बाबाजी महाराज, तुमचे बाबाजी महाराज धडधडीत खोटा बोलतायत. गावासमोर मला जीवदान द्यायचं फक्त ढोंग केलं होतं यांनी, ढोंग. आणि वेशे बाहेर नेऊन मला पळवलं आणि संदुकीत भरून मला मातीच्या खड्ड्यात पुरलं. आज मी तुम्हाला जिवंत इथे उभी दिसतेय ना, ते फक्त आणि फक्त माझ्या विठुरायामुळे. तुमचे हे बाबाजी पूर्ण खोटारडे, खोटारडे. खबरदार, जर महाराजांना जर काही बोललीस तर ज्या बाबाजी महाराजांनी अख्ख्या गावावर उपकार केले, लहान लहान मुलांचा जीव वाचवला आणि तुझं खरं रूप बाहेर आणलं, त्या बाबाजी महाराजांबद्दल मी एकही अपशब्द ऐकून घेणार नाही. तू कितीही डोकं आपटलंस ना, तरी तुझ्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. आणि मी तर नाहीच नाही, कारण तुझ्यावर विश्वास ठेवून मी माझ्या आयुष्याची माती करून घेतली. आता पुन्हा जर बाबाजी महाराजांना वाईट बोललीस ना, तर जीव हासडीन तुझी, जीव घेईल तुझा मी. माझ्यावर विश्वास ठेवला होतात ना, ही खरी होते म्हणून ठेवला होतात ना. मग आज पुन्हा एकदा शेवटचा विश्वास ठेवून तर बघा. तुम्हाला सगळं लख्ख दिसेल. या बाबाजींचा खोटारडेपणा, यांची लबाडी तुम्हाला उमजेल. मी खरं सांगते हो, माझ्यावर एकदा विश्वास ठेवून तर बघा. मी पाया पडते तुमच्या. नाही, एकदा हात पोळलेत माझे, आता पुन्हा नाही. केसाने गळा कापलायस तू, विश्वासघातकी. दूर हो. बाबाजी महाराज, हिला अजिबात दया दाखवू नका. जा. ऐका, बापरे, विठुराया, भास होता तो, भासच होता तो. पण कधीही सत्यात उतरू शकेल असा भास होता. तुम्हीच या लग्नाला नकार द्या. काही कारण द्या. मी निर्बुद्ध आहे, मी खुळा आहे, मी तुम्हाला आवडलो नाहीये. काहीतरी करा, पण त्या लग्नाला नकार द्या. मी हात जोडून विनंती करतो तुम्हाला. विठुराया, सध्या तरी आहोंना मी सखू आहे हे सांगणं फारच धोक्याचं आहे. पण आहोंच्या पाशी मला हे लग्न करायचं नाही अशी विनंती करूच शकते ना मी. हेच योग्य ठरेल. विठुराया, मी असंच करेन.